महाराष्ट्रामध्ये किमान 3,900 गटप्रवर्तक महिला आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झाल्यापासून इतका चांगला गटप्रवर्तकांचा लढा, चिवट लढा आणि ज्या पद्धतीने यामध्ये गटप्रवर्तक महिलांनी भागीदारी केलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद होती। मागण्यांच्या बद्दल अर्थातच पहिल्यापासूनच अडथळे येत होते आणि मागणी केल्यानंतर कुणालाही असा विश्वास वाटत नव्हता की या मागण्या मान्य केल्या जातील, कारण मागील अनेक वर्षापासून गटप्रवर्तक महिलांना म्हणजेच आशा सुपरवायझर्स महिलांना कर्मचाऱ्यांचे इतर लाभ देण्याच्या बाबतीमध्ये सरकार काहीही करण्यास तयार नव्हतं, किंबहुना ते द्यायला तयार नव्हते। ही सगळ्यात महत्त्वाची मागणी होती की जी मागणी पूर्ण झाल्यानंतर गटप्रवर्तकांचं शासकीय सेवेमध्ये समायोजन होणं सुलभ होणार आहे। तर या दृष्टीने पहिली जी चर्चा झाली 1 तारखेला आरोग्यमंत्र्यांच्या समोर, त्या मीटिंगमध्ये आरोग्यमंत्र्यांनी ऑफिसने सांगितले म्हणून की त्यांनी असं सांगितलं की गटप्रवर्तक महिलांचं आशा सुपरवायझर महिलांची नेमणूक होत असताना त्या वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या जाहिराती ज्या आहेत त्या आशा गटप्रवर्तकांच्या जाहिराती आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जाहिराती पूर्णपणे वेगळ्या आहेत। त्यांना कामावर आधारित मोबदला ठरवलेला आहे, कंत्राट तशा पद्धतीचं आहे, त्यामुळे तुम्हाला कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लाभ मिळणार नाहीत असं स्पष्टपणे आरोग्यमंत्री श्री तानाजी सावंत यांनी 1 तारखेच्या मीटिंगमध्ये सांगितलं। त्याच्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की सारख्याच आदेश ऑर्डर्स आहेत। त्यांनी सांगितलं की हे जर खरं असेल तर तुम्ही त्या ऑर्डर्स मला दाखवा, त्याबद्दल मी निर्णय करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं। दुसरा मुद्दा असा होता की आशा महिलांना 7,000 रुपये दरमहा मानधनवाढ देण्यात आली आणि गटप्रवर्तक महिलांना फक्त 6,200 मानधनवाढ मंत्र्यांनी घोषित केली। हेही मान्य नसल्यामुळे या 2 प्रमुख मागण्या मान्य न झाल्यामुळे संप मागे घेण्यात आला नाही। जरी आशांच्या मागण्या मान्य झाल्या तरी मागे घेण्यात आलेला नाही। त्याच्यानंतर त्या दिवशीच व्हॉट्सअप ग्रुपवरून मोठ्या प्रमाणात गटप्रवर्तकांच्या मध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यांना मी सुचवलं की जर तुमच्याकडे तुम्ही कामावर लागत असताना ज्या जाहिराती होत्या त्या जर तुम्हाला उपलब्ध झाल्या आणि त्या जाहिरातीमध्ये आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये जर फरक नसेल तर त्यांना आपण जाब विचारू शकतो। आणि मग अनेक गटप्रवर्तक महिलांनी रात्रभर जागून त्या सगळ्या ऑर्डर्स मिळवल्या आणि त्या ऑर्डर्स घेऊन 3 तारखेला आम्ही मुंबईला पोहोचलो। त्या ऑर्डर्स सगळ्या बघितल्यानंतर असं लक्षात आलं की ऑर्डरमध्ये काही फरक नाही आणि किमान 400 गटप्रवर्तक महिला ज्या आरोग्य भवनवर चाल करून गेल्या, 8व्या मजल्यावर जाऊन तिथं बसल्या आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। दरम्यान सुभाष बोरकर जे सहाय्यक आयुक्त आहेत, संचालक, त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली। त्यांना आम्ही सगळ्या त्या ऑर्डर्स दिल्या आणि एवढंच त्यांना सांगितलं की यामध्ये काही फरक नाही, एक शब्दाचा सुद्धा फरक नाही। काही सामुदायिक ऑर्डर्स आहेत, सगळ्यांना मिळून आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना, त्यामुळे या कंत्राटी कर्मचारी नाहीत असं तुम्हाला म्हणता येत नाही। आणि हे सांगितल्यानंतर ते निरुत्तर झाले, त्याच्याबद्दल त्यांनी काही सांगितलं नाही आणि त्या ठिकाणचं ठिय्या आंदोलन आमचं जोरदार सुरू झालं। ते सुरू झाल्यानंतर नरहरी झिरमळ हे जे साहेब आहेत त्यांनी विधानसभेचे उपसभापती त्यांनी एक मीटिंग लावली। त्या मीटिंगमध्येही चर्चा झाली आणि मीटिंगमध्ये असं ठरलं की हे जे गटप्रवर्तक महिलांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ दिले जात नाहीत, किमान कंत्राटी कर्मचारी दर्जा दिला जात नाही, बरोबर नाही, त्यांना तो द्यायला पाहिजे असा निर्णय झाला। त्याचबरोबर गटप्रवर्तक महिलांना 10,000 रुपये दरमहा मानधनवाढ देण्याचाही निर्णय झाला आणि त्यानुसार तो निर्णय झाल्यामुळे, ती चर्चा झाल्यामुळे ते जे काही ठिय्या आंदोलन होतं 400 महिलांनी केलेलं ते आम्ही उठवलं आणि एक मोठा विजय त्या लढ्यातून मिळाला। तर अतिशय गटप्रवर्तक महिलांच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय संपातला जो आहे तो त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि तो गटप्रवर्तक महिलांनीच घडवून आणला। आणि त्याच्यानंतर अभियान संचालकांनी ठरल्याप्रमाणे दिल्लीच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे पत्र पाठवून दिलेलं आहे आणि त्यांनी विनंती केलेली आहे अभियान संचालकाकडे की या कंत्राटी कर्मचारीचा आहे आणि यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सगळे लाभ मिळाला पाहिजेत। या पद्धतीने एका बाजूनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाने गटप्रवर्तक महिलांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्याबद्दलची संमती दिलेली आहे। आता याबद्दल जो शासकीय आदेश GR जे निघायचे आहेत त्याच्यातली जी परिस्थिती आहे ती सध्या अत्यंत गंभीर आहे।
राज्यातली परिस्थिती चिंताजनक आहे। एका बाजूला मराठा आंदोलनाची प्रक्रिया सुरू आहे, दुसऱ्या बाजूनं ओबीसी संघटनेने त्यांना विरोध केलेला आहे। दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्याबद्दलची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि शेतकरी त्याच्यामुळे अत्यंत नाराज आहेत, असंतोष त्यांच्यामध्ये वाढलेला आहे। त्यांचे मोर्चे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर सध्या जात आहेत। दुसऱ्या बाजूला या सगळ्या आरोग्य क्षेत्रामधले जे कर्मचारी आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे। सुरुवात या आंदोलनाच्या आपण आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी 18 ऑक्टोबर रोजी सुरू केली। 25 ऑक्टोबरपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं, म्हणजे तो एक संपच आहे। आणि त्यांनी सुद्धा समायोजनाचा मुद्दा घेऊन त्यांनी तो संप केला आणि त्यांचा संप सुद्धा जो आहे त्यांनी सुद्धा लेखीत चर्चा झाल्याप्रमाणे मागणी केली होती। सरकारने त्यांना सुद्धा अजूनही लेखी GR त्यांचा काढलेला नाही आणि आशा आणि गटप्रवर्तकांचा सुद्धा काढलेला नाही। एक महिनाहून 10 दिवस झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रातले जे सगळे राज्य कर्मचारी आहेत, सरकारचे कर्मचारी आहेत, त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे की त्यांनी 14 तारखेच्या आत महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यथा 14 तारखेपासून ते संपावर जाणार आहेत। सर्व संघटनांच्या वतीने नागपूरच्या अधिवेशनावर सध्या मोर्चे सुरू आहेत आणि या मोर्चाच्या दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की 2-3 दिवसामध्येच आशा आणि गटप्रवर्तकांच्या बद्दल GR काढण्यात येईल। तसं संमती हे मिलिंद म्हैसकर जे आहेत या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, अवर सचिव, त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही काढणार आहोत। तर आता सध्या आपल्या डोळ्यासमोर आहे ती 18 तारीख। 18 तारखेची जोरदार तयारी करावी। व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा करून आपले प्रश्न सुटणार नाही, आपल्याला संघर्ष करावा लागणारच आहे आणि या संघर्षामध्ये आमच्या मते आत्तापर्यंत अगदी निपक्षपणे जरी विचार केला तर सर्व संघटनांनी मिळून कृती समितीने या संपामध्ये जोरदार भागीदारी केलेली आहे, यशस्वी मध्यस्थी केलेली आहे, प्रश्न सोडवण्यासाठी कौशल्य वापरलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे। आणि आशा आणि गटप्रवर्तकांनी सुद्धा हा जो संप आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने तो लढवला आणि त्याचा एक परिणाम सर्व समाजावर सुद्धा झालेला आहे। तर ही परिस्थिती सगळी आपण लक्षात घेतली पाहिजे आणि या 18 तारखेची आपण जोरदार तयारी करावी। आपल्याला पुढचं जे टार्गेट आहे ते आहे समायोजनाचं। शासकीय सेवेमध्ये समायोजन होणं, सुप्रीम कोर्टाने आणि मुंबईच्या उच्च न्यायालयाने सुद्धा निकाल दिलेला आहे की जे कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना सरकारी नोकरीमध्ये त्यांचं समायोजन झालंच पाहिजे आणि इतर जे कर्मचारी आहेत त्यांना समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे। तर हे सुद्धा सुपरवायझर्स या तुम्ही आहात, आशा सुपरवायझर्स, गटप्रवर्तक या तुम्ही लायक आहात, तुम्ही त्याच्यामध्ये चपकल बसत आहात आणि या पद्धतीनेच आपल्याला पुढे त्याच्याबद्दलची प्रक्रिया घडवून आणायची आहे। तर आपण चिंता न करता ही अजूनही पगार झालेली नाही, वास्तवत आहे आणि याबद्दलची आपण वाट जे पाहतो आहोत। आता 18 तारीख फार लांब नाही, आता एक 6-7 दिवस राहिले आहेत, तर त्याची आपण शक्य असेल तेवढी जोरदार तयारी करा। तुम्हाला जर येणं शक्य नसेल तर ज्या महिला जात आहेत त्यांना तुम्ही आर्थिक सहाय्य करा आणि या मोर्चामध्ये सहभागी व्हा आयटक कामगार संघटनेच्या, एवढं आपल्याला मी नम्र आवाहन करीत आहे। मी शंकर पुजारी, हे जे YouTube चॅनल आहे हे आशा सुपरवायझर्स, गटप्रवर्तक, बांधकाम कामगार, असंघटित कामगार त्यांच्या प्रबोधनासाठी, त्यांच्या जाणीवेसाठी हे चालवलं जातं, म्हणून हे तुमचंच चॅनल आहे। त्याला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी आपल्यासाठी विनंती आहे। धन्यवाद।